त्यात माझी आई मारली गेलेली आहे सर मॅडम. मी 4 वर्ष झालो न्यायालयात नाही. हा काय या लोकांना काय करायचं मी आम्ही आत्मदन करू आता का करू नये मॅडम मला सांगा. माझी आई मारली गेली अधिकाऱ्यांच्यामुळे इथं आपल्या हजारो रुपये लोक घेऊन जातात. हा काय या लोकांना काय करायचं मी का करायचं सांगा. का करू नये मॅडम मला सांगा. माझी आई मारली गेली अधिकाऱ्यांच्यामुळे इथं आपल्या हजारो रुपये लोक घेऊन जातात. आरोप पुराव्याविषयी करतोय. काय करणार तुम्ही एवढं मला सांगा. नाही तर मी आता इतर आत्मदन करतो. माझा वाचा पूर्ण बोलून आणि मग प्रश्न हे करा. या मॅडम तर धमकी देतात मला घरात येऊन. एवढ्या धमकी देतात की मला काय करायचं मी बघू आता करू देत नाहीत मॅडम. चुकीचं देतात. पुराव्याविषयी बोलतोय मी नॉन टेक्निकल बोलत नाही. जवळजवळ काय नाही मला का मॅडम मोठा आवाज का व्हायला नाही. माझी शारीरिक क्षमता संपलेली आहे. आता काय करू मी. तुमच्याकडे काय पुरावे पुरावे काय पुरावे आहेत. मी हजर करतो. माझ्या शेजारी बांधकाम करणं चालू होते. त्या संदर्भात मी नगरपालिकेला तक्रार केली. नगरपालिकेला तक्रार केल्यानंतर नगरपालिकेने त्याला न्यायालयामध्ये सादर केलेले आहे. यांच्या शेजारच्या बांधकामावरती यांनी तक्रार केली होती. हेतवडे म्हणून होते त्यांच्यावरती. आपल्या विभागाकडनं नोटीस पण काढली गेलेली आहे 53 ची. तत्कालीन अभियंता फुलारी साहेब यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR सुद्धा केलेली आहे. जेव्हा हा विषय कोर्टामध्ये गेला, कोर्टामध्ये आता सध्या निशाणी 5 चालू आहे. निशाणी 5 म्हणजे स्टे आहे. त्याच्यावरती आपल्याला काही तिथे कारवाई करता येत नाही जोवर निकाल लागेल तोवर. त्याच्यामुळे सध्या कारवाई मॅडम स्थगित आहे कोर्टाच्या निकालानुसार. धमकी देतात मला. पुन्हा कुठेही जायचं जा काही करायचं मॅडम आपण हेतवडे यांनी बांधकाम चालू केले. त्या संदर्भात मी महापालिकेला तक्रार केली. तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेची येऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर महापालिकेने ते बांधकाम थांबवण्यासाठी थांबवायला पाहिजे होते, परंतु न थांबवता त्यांना बोगस कागदपत्र, गुंठेवारी प्रमाणपत्र बोगस तयार करणे, बोगस सगळे हे करणे. त्यानंतर मी न्यायालयात गेलो. न्यायालयामध्ये मी सर्व कागदपत्र हजर केली, परंतु न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी सर्व बोगस कागदपत्र तयार केली. ज्या वेळेला मी माहिती अधिकाराखाली उत्तर मागायला गेलो किंवा कुठल्याही संदर्भात अर्ज केले तर त्याची दिशाभूल करणारी व चुकीची माहिती देणे व धमकावणे, महापालिकेपासून ते कोर्टापर्यंत काय गुंड पाठवून माझ्यावर धमक्या द्यायला सुरुवात केली. यामधील हे अधिकारी काय आणि जे बांधकाम करतात तेही लोक व स्थानिक नगरसेवक ही लोक न्यायालयामध्ये मला गुंड पाठवून धमकावत होते आणि स्वतः तेच न्यायालयामध्ये हजर आहेत. स्थानिक नगरसेवकसुद्धा न्यायालयामध्ये हजर आहेत प्रत्येक तारखेला. हे मी पुराव्यानिशी बोलतोय. न्यायालयाचं फुटेज काढून बघावं. काय CCTVमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल. काय भ्रष्ट अधिकारी काय यामधले हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या विरुद्ध मी फौजदारी दावे दाखल केलेले आहेत. नावाले आहेत. त्यामध्ये काय श्री विनायक झगडे साहेब, श्री रमेश मस्कर साहेब, श्री महादेव गंगाधर फुलारे साहेब, उपशहर नगररचना NS पाटील, कनिष्ठ अभियंता NS दळवी मॅडम आणि रेकॉर्ड विभागाचे पारके साहेब. काय यातील वरील 3 अधिकाऱ्यांच्यावर मी न्यायालयामध्ये फौजदारी दावे दाखल केलेले आहेत. हे जाणून बुजून माझ्यावर करण्यात येत आहे. यामध्ये काय स्थानिक नगरसेवकापासून ते काय हे भ्रष्ट अधिकारी आहेत. आणि यामुळं आम्ही या संदर्भात आमची आई मारली गेली या संदर्भात मी जिल्हा पोलीस प्रमुखांना गेलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. सगळे माझ्याकडे पोहोच आहेत. मी सर्व कागदपत्र हजर केलेले आहेत. राहुल रेकॉर्ड सर ज्यावेळी कलेक्टर होते त्यावेळी आयुक्त चार्ज खाली होता, त्यावेळी त्यांच्याकडे तो चार्ज होता. त्यावेळी राहुल रेकॉर्ड सरांनी कारवाईचे लेखी आदेश दिलेले होती. तीही फाईल या अधिकाऱ्यांनी गायब केलेली आहे. आणि न्यायालयामध्ये यांनी आत्ताच जे काही कागद हजर केलेले आहेत ती बोगस आहेत. काय पण त्याची शहानिशा न्यायालयात होईल. मला काय या समोरच्या पुढे मी न्यायालयाने लढा लढत आहे. काय मी न्यायालयातून न्याय मागत आहे. तरी बी महापौरने यामध्ये लक्ष घालून असे भ्रष्ट अधिकारी काय यांची सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी एवढंच माझी विनंती.